सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन। खंडपीठ लवकरच गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। राज्यातील दुर्गम भागातील सर्वसामान्य पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन झाले असून त्याचा शुभारंभ भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाला। मेरीवेदर क्रीडांगणावर झालेल्या या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य, पालकमंत्री प्रकाश आबिडकर, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह न्यायमूर्ती आणि बार काउन्सिलचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की न्यायव्यवस्था ही वकिलांसाठी नव्हे तर गोरगरिबांसाठी आहे। शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणेच समतेचे न्यायदान व्हावे। सर्किट बेंच सुरू झाले आहे। आता खंडपीठाच्या उभारणीसाठी प्रस्ताव आला की निर्णय लवकरच होईल। न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणासाठी हा ऐतिहासिक टप्पा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोल्हापूर सर्किट बेंचची निर्मिती हा जवळपास 50 वर्षांच्या संघर्षाचा यशस्वी टप्पा आहे। या बेंचचे खरे शिल्पकार सरन्यायाधीश भूषण गवई आहेत। त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे शक्य झालं। त्यांनी शेंडा पार्क येथील 25 एकर जमीन उच्च न्यायालयाला हस्तांतरित करण्याचेही निर्देश दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला सामाजिक न्यायाचे वर्तुळ पूर्ण करणारा क्षण ठरवला। शाहू महाराज, फुले आणि आंबेडकरांच्या वारशाला न्याय देणारे हे कार्य असल्याचं ते म्हणाले। मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य यांनी सर्किट बेंचमुळे गरीब पक्षकारांना मुंबईला न जाता स्थानिक पातळीवर न्याय मिळणार असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमात बार काउन्सिलतर्फे सरन्यायाधीश गवई आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच न्यायमूर्ती MS कर्णिक, स्मृती पाटवा, जिल्हाधिकारी अमोल एडगे, आयुक्त के मंजुलक्ष्मी, ठेकेदार अतुल चव्हाण आदी मान्यवरांचा सत्कार झाला। सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते स्मरणिका आणि विशेष ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। या ऐतिहासिक सोहळ्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकारांना न्यायाची सोपी आणि सहज उपलब्धता होणार असून कोल्हापूर बेंच सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा मैलाचा दगड ठरणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।